वटपौर्णिमा सुद्धा येते, तर मी आज ट्राय करेन की मी रिलेटेड काही लुक क्रिएट करू. स्टार्टिंग विथ micellar वॉटर फॉर क्लेन्झिंग. टेक अ ड्राय कॉटन अँड रिमूव्ह एक्सेस क्लीनर. आज आपण पहिले आय मेकअप करणार आहोत, तर मी जास्त क्वांटिटी मध्ये मॉइश्चरायझर फेसवर लावून ॲज अ फेस पॅक सोडून देते. Apply concealer on lids and blend. अंडर आय पॅचेस तुम्ही यूज केले तर तुम्हाला क्रीजेस येत असतील तर हायड्रेशन साठी खूप हेल्प करतं. सॉफ्ट स्मोकी लुक हवा असेल तर तुम्ही ब्राऊन कलरची काजल पेन्सिल पण यूज करू शकता. मी ब्लॅक कलरचं जेल लायनर यूज करते. आय शॅडो पॅलेट मधला मी सॉफ्ट ब्राऊन कलर यूज करते. पिची ब्राऊन आय शॅडोने मी ब्लेंड करून घेते लिक्विड लायनर. ड्राय कॉटनने एक्सेस मॉइश्चरायझर रिमूव्ह करून घेते. ड्राय कॉटनने लिप बाम किंवा व्हॅसलिन लावलं असेल तर ते रिमूव्ह करून घ्या, जेणेकरून स्वेट किंवा ऑइलने तुमचा मेकअप हलणार नाही. मी हे चारमसीचं पोर प्रायमर यूज करते. प्रायमर तुम्हाला एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये यूज करायचं आहे. यू कॅन सी द डिफरन्स. कलर करेक्शनसाठी तुम्ही ऑरेंज कन्सिलर यूज करू शकता किंवा तुमच्या स्किनच्या 2 टोन डार्कर कन्सिलर सुद्धा यूज करू शकता. मी शीग्लॅमच्या पॅलेटमधून 2 टोन डार्कर कन्सिलर यूज करून करेक्शन करते. मी मेकेझमियाचं फाउंडेशन यूज करते. ह्युमिड वेदरमध्ये किंवा समर्समध्ये हे फाउंडेशन खूप चांगलं काम करतं. हे मॅट फाउंडेशन आहे. तुम्हाला जर तुमचा एक्झॅक्ट टोन मॅच करायचा असेल तर नेकवर किंवा गालावरती तुम्ही पॅच टेस्ट करून चेक करू शकता. फाउंडेशन फुल कव्हरेजसाठी मी ब्रशने अप्लाय करते. स्किन लाईक फिनिशसाठी मी पुन्हा एकदा ब्लेंडरने फाउंडेशन ब्लेंड करून घेते. तुमच्या 2 टोन डार्कर कन्सिलर शेडने तुम्ही कॉन्टोर करू शकता. मी फाउंडेशन ब्रशनेच कॉन्टोरिंग ब्लेंड करून घेते. तुम्ही यासाठी ब्लेंडर सुद्धा यूज करू शकता. क्रीम किंवा लिक्विड प्रोडक्ट्स यूज करून झाल्यानंतर प्रॉपरली पावडर लॉकिंग करून घ्यायचं आहे. डिरेक्टली कॉम्पॅक्टनी जर तुम्ही मेकअप सेट करत असाल तर तुमचा मेकअप केकी दिसू शकतो. पावडर, ब्लश किंवा हायलायटर फेसवरती अप्लाय करण्यापूर्वी एक्स्ट्रा प्रोडक्ट डस्ट ऑफ करून घ्या, त्यामुळे तुमचं ॲप्लिकेशन पॅची दिसणार नाही. तुम्ही जर फेक ग्लासेस लावून कम्फर्टेबल फील करत नसाल तर एक चांगल्या मस्कारामध्ये इन्व्हेस्ट करू शकता, त्यामुळे डोळे खूप सुंदर दिसतात. आयब्रो फिलिंग आणि लिप लायनिंगने तुमच्या लुकला एक शार्पनेस ॲड होतो. मी इथे स्विस ब्युटीचा ब्राऊन शेडमध्ये लिप लायनर यूज करते. लुक कम्प्लीट करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही लिपस्टिक शेड यूज करू शकता. मी इथे प्रॉसची लिपस्टिक यूज करते. ही ब्लरिंग इफेक्ट देते आणि अप्लाय करायलाही कम्फर्टेबल आहे. लिपस्टिक नंतर तुम्ही एक ग्लॉसी अप्लाय करू शकता. मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी एक चांगला फिक्सर असणं इम्पॉर्टंट आहे. मी इथे चारमसीचा फिक्सर यूज केला आहे, पण तुम्ही सरोस्कीचा हा फिक्सर सुद्धा यूज करू शकता. आपला मेकअप लुक कम्प्लीट झाला आहे. हा मेकअप लुक तुम्ही वेस्टर्न आउटफिट किंवा कोणत्याही ट्रेडिशनल आउटफिटवरती सुद्धा कॅरी करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. हा लुक तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.